कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या 9वीच्या मित्रांच्या काही रिक्वेस्ट आल्या की त्या रिक्वेस्टमध्ये त्यांनी असं म्हणलं की सर फाउंडेशनचे लेक्चर आहेत का आपल्याकडे? तर बघा, फाउंडेशनचा अर्थ समजून घ्या. आपल्याकडं म्हणजे भारतामध्ये 2 बोर्ड आहेत. एक असतं स्टेट बोर्ड, जे प्रत्येक स्टेटचं असतं, ठीक आहे. स्टेट बोर्ड असतं जे आपण रेग्युलर शिकतो, ते सर्वांना माहिती की स्टेट बोर्ड असतं. आणि दुसरं एक बोर्ड असतं, ते असतं CBSE. ते काय असतं? CBSE. मग फाउंडेशनचा हे काय म्हणतात की स्टेट बोर्ड आणि CBSEचं कंबाईन म्हणजे आम्ही करतोय फाउंडेशन. म्हणजे स्टेट बोर्डचं पण आम्ही सांगणार आणि CBSEचं पण आम्ही सांगणार, आणि आम्ही काय करून घेणार? मुलांचं फाउंडेशन तयार करून घेणार. पण ॲक्च्युअलमध्ये लक्षात घ्या की स्टेट बोर्डचा सिलेबस फाउंडेशनच्या पुस्तकामध्ये शिकवलं जात नाही आहे सध्याच्या, ठीक आहे. आणि फाउंडेशनचे आपण जे पुस्तकं मागवलेत, ज्या काही शाळांनी काय पुस्तकं मागवलेत, तर ती काय ओरिजिनल बुक्स नाहीत. आता CBSE स्टेट बोर्डचा सिलेबस कोण तयार करतं? तर ते करतं बालभारती हे स्टेट बोर्डचा सिलेबस तयार करतं. तर CBSEचा सिलेबस कोण तयार करतं? NCERTची जी बुक्स आहेत प्रत्येक इयत्तेचे, ठीक आहे. म्हणजे हे जे बुक आहे NCERTचं बुक एकदा दाखवतो मी तुम्हाला की बघा, हे आपल्या क्लास नोट्स आहेत. बघा, हे NCERTचं बुक आहे. आता हे NCERTचं बुक जर विकत घ्यायला गेलेत तुम्ही बाजारामध्ये, तर याची किंमत आहे 155 रुपये. आणि याचं जे कॉपीड व्हर्जन आहे, जे शाळांमध्ये विकलं जातं, त्याची किंमत आहे 700 रुपये. आणि त्या कॉपीड व्हर्जन आहे जे काही क्लासवाले विकतात, तर त्याची किंमत आहे 5000 रुपये. खूप लोकांनी एवढे पैसे भरलेले असतील फक्त पुस्तकांसाठी, पण जे ओरिजिनल पुस्तक आहे त्या ओरिजिनल पुस्तकाची किंमत आहे 155 रुपये. येथे लक्षात घ्या की ओरिजिनल पुस्तकामधलंच हे सगळ्यांनी कॉपी केलेलं आहे आणि ओरिजिनल पुस्तकापेक्षा जास्त किंमत ठेवलेली आहे. आता हे जे ओरिजिनल पुस्तक आहे, हे ओरिजिनल पुस्तक कुणी बनवलंय? तर ते बनवलंय बघा, इथे नाव आहे NCERTचे हे पुस्तक आहे. तुम्ही डायरेक्ट फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड पण करू शकता हे पुस्तक. तर बघा, आपण सध्या आज काय करणार आहोत? तर जो चॅप्टर पहिला आहे 9वीचा चॅप्टर, जो फर्स्ट चॅप्टर आहे नंबर सिस्टीम, तर नंबर सिस्टीम काय आहे आणि त्याच्यावर कसे क्वेश्चन येऊ शकतात आपल्या परीक्षेमध्ये, तर ते बघणार आहेत. तर बघा, जो आपला टॉपिक आहे तर त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा तर नंबर लाईन. तर तुम्ही 9वीला आलेत म्हणजे तुम्हाला नंबर लाईन झालेली. दुसरी गोष्ट, तुम्ही स्कॉलरशिपचे पेपर दिलेत तर तुम्हाला संख्या रेषा हा चॅप्टर झालेला आहे. संख्या रेषाच म्हणजे नंबर लाईन आहे. आता टाईप्स ऑफ नंबर, नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या सर्व मुलं शिकलेले आहेत 8वीलाच. होल नंबर हे पण शिकलेलो आहे आपण. पूर्ण संख्या, इंटिजर्स पूर्णांक संख्या शिकलेलो आहे आपण. रॅशनल नंबर पण शिकलेलो आहे. आणि ते कुठे शिकलेलो आहे आपण? तर ते रॅशनल नंबर पण आपण 8वीमध्ये शिकलेलो आहे. इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर परिमेय संख्या, इरॅशनल नंबर अपरिमेय संख्या, हे आपण शिकलेलोच आहोत. बघा, रिअल नंबर म्हणजे वास्तव संख्या. डेसिमल एक्सपान्शन ऑफ रिअल नंबर, टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंग. बघा, ह्या संपूर्ण याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, स्कॉलरशिपचा बनवलेला आहे. पण त्या स्कॉलरशिपच्या व्हिडिओमध्ये हे सगळे टॉपिक कव्हर आहेत आत्तापर्यंत सांगितलेले. डेसिमल एक्सपान्शन ऑफ रॅशनल नंबर हा पण आपण शिकलेलो आहे. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग, हे पण रिकरिंगचं पण झालेलं आहे. ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर. तर आपल्याला थोडंफार जे काय नवीन आहे, आणि लॉज ऑफ एक्सपोनंट्स, तर 6 आणि 7 नंबरचा पॉईंट तो आहे नवीन, ठीक आहे. नाहीतर आपण जर बघितलं तर पहिले 5 पॉईंट आपण स्कॉलरशिपमध्ये शिकलेलोच आहे. 6वा आणि 7वा पॉईंट हा आपल्यासाठी नवीन असणार आहे. तर आज आपण काय करूया की आज आपण ह्याचं इंट्रोडक्शन बघूया आणि काही क्वेश्चन आहेत ते बघू. आता लक्षात घ्या की नंबर सिस्टीममध्ये आपल्याला नंबर लाईन पहिली शिकायची आहे. तर बघा, अशा टाईपची नंबर लाईन असते. आपण नंबर लाईनला बघा, ही नंबर लाईन बघा. अ नंबर लाईन इज अ स्ट्रेट लाईन विथ नंबर्स प्लेस ॲट इक्वल इंटरवल्स
नंबर कसे प्लेस केलेत, इक्वल इंटरवलला प्लेस केलेत. अलॉंग इट्स लेंथच्या हिशोबाने इक्वल इंटरवलला ते नंबर प्लेस केलेले आहेत, त्यालाच काय म्हणतो आपण नंबर लाईन. इट कॅन बी एक्सटेंडेड इनफायनाइटली इट इन एनी डायरेक्शन अँड इज युजली रिप्रेझेंट हॉरिझॉन्टली. आडवीच दाखवतो आपण, उभी नाही दाखवत. ठीक आहे. तर लक्षात घ्या की नंबर लाईनमध्ये नंबर लाईन चालू कुठून होते, ह्या साईडनी, म्हणजे आपल्या डाव्या हाताने नंबर लाईन चालू होते. मग सगळ्यात लहान नंबर कोणता असतो, मायनस इनफायनाईट. सगळ्यात मोठा नंबर काय असतो, प्लस इनफायनाईट. मग मला सांगा हे दोन ह्या एकपेक्षा का मोठे, वजा एकपेक्षा. तर लक्षात घ्या हे दोन वजा एकपेक्षा का मोठे, तर हे दोन वजा एकच्या राईट हँड साईडला आहे. आता राईट हँड साईडचा प्रत्येक नंबर हा लेफ्ट हँड साईडच्या नंबरपेक्षा कसा असतो, मोठा असता नंबर लाईननुसार. ठीक आहे. आता टाईप्स ऑफ नंबर्स. आता नंबर्सचे टाईप्स बघा कोणते कोणते आहेत. आपण जे टाईप शिकलेलो आहे, मेन टाईप कोणते कोणते आहेत नंबरचे, नॅचरल नंबर. नॅचरल नंबरलाच आपण काय म्हणतो, काउंटिंग नंबर. नॅचरल नंबर कुठून चालू होतात, 1 पासून चालू होतात. 1 पासून दे स्टार्ट विथ 1 अँड एंड ॲट इन्फिनिटी. नॅचरल नंबर्स आर ऑल्सो कॉल्ड काउंटिंग नंबर्स. आणि ते कुठून चालू होतात, 1 पासून, आणि ते एंड कुठं होतात, तर इनफायनाईट नंबर आहेत ते. आता होल नंबर. होल नंबर्स इन्क्लुडेड ऑल दी नॅचरल नंबर्स अँड झिरो. बघा होल नंबरमध्ये सगळे नॅचरल नंबर आहेत, प्लस काय आहे, नॅचरल नंबर प्लस झिरो, त्यालाच काय आपण होल नंबर म्हणतो. दे स्टार्ट विथ झिरो अँड एंड ॲट इन्फिनिटी. मग झिरोपासून जे चालू होतात त्याला आपण काय म्हणतो, होल नंबर. आता इंटिजर्स. इंटिजर्स आर होल नंबर्स. इंटिजर्स मध्ये होल नंबर सगळे आहेत, सगळे होल नंबर इंटिजर्समध्ये आहेत. दॅट कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. आता झिरो कसला आहे, हा झिरो हा न्यूट्रल नंबर आहे, लक्षात घ्या. हा पॉझिटिव्हही नाही, निगेटिव्हही नाही, हा न्यूट्रल नंबर आहे. झिरो इज अ न्यूट्रल नंबर. मग ऑल पॉझिटिव्ह नंबर्स, ऑल निगेटिव्ह नंबर्स अँड झिरो, त्यालाच आपण काय म्हणतो, इंटिजर्स म्हणतो. आणि मराठीत सांगायचं झालं तर त्याला आपण म्हणतो पूर्णांक. आता खाली बघा नोट काय आहे, ऑल दी नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स बट द व्हाईस वर्सा इज नॉट ट्रू. म्हणजे काय, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स बट ऑल होल नंबर्स आर नॉट नॅचरल नंबर्स बिकॉज झिरो इज देअर. झिरो हा नॅचरल नंबरमध्ये नाही. अजून आपण असं स्टेटमेंट काय म्हणू शकतो, ऑल होल नंबर्स आर इंटिजर्स बट ऑल इंटिजर्स आर नॉट होल नंबर. हे पण वाक्य आपण म्हणू शकतो. ठीक आहे. पुढे बघा हा चार्ट आहे रिअल नंबरचा. आता रिअल नंबर कसे बनले, तो रिअल नंबर रॅशनल नंबर आणि इररॅशनल नंबर ह्या दोन्हीचं मिळून रिअल नंबर मधलेत. मग आपण सुरुवात कशापासून करूया, बघा. आता पहिला जो नंबर चालू होतो तो नॅचरल नंबर 1 2 3 4, म्हणजे ऑल नॅचरल नंबर आर होल नंबर, ऑल नॅचरल नंबर आर इंटिजर्स, ऑल नॅचरल नंबर आर रॅशनल नंबर, ऑल नॅचरल नंबर आर रिअल नंबर, असं आपण म्हणू शकतो. आपण उलट म्हणू शकतो का, की ऑल होल नंबर आर नॅचरल नंबर, नाही म्हणू शकत. ऑल इंटिजर्स आर नॅचरल नंबर, हे पण म्हणू शकत नाही. ऑल रिअल नंबर आर नॅचरल नंबर, हे पण आपण म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही, तर बघा 1 2 3 4 पासून हे सुरुवात होते, पण येथे 0 आहे. मग नॅचरल नंबरमध्ये झिरो नाही ना. ठीक आहे, समजतंय. मग इंटिजर्स पण आपण बघितले की मायनस पासून चालू होतात. आता रॅशनल नंबरमध्ये नॅचरल नंबर येतात. 1 2 3 4 हे नंबर येतातच रॅशनल नंबरमध्ये. 0 पासून चालू होणारे होल नंबर पण येतात रॅशनल नंबरमध्ये, आणि मायनस पासून चालू होणारे इंटिजर्स हे पण रॅशनल नंबरमध्ये येतात. मग हे 3 सोडून अजून रॅशनल नंबरमध्ये काय येतं, की जो आपण P/Q फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो तो नंबर येतो रॅशनल नंबरमध्ये. जी गोष्ट आपण P/Q फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो, जिथे P हा एन इंटिजर आहे, P काय आहे, एन इंटिजर, आणि Q काय आहे, Q हा नॉन झिरो इंटिजर आहे. झिरो सोडून दुसरा कोणताही इंटिजर चालेल तिथे, फक्त झिरो नसला पाहिजे. P काय पाहिजे, एन इंटिजर, कोणताही इंटिजर घ्या तुम्ही, आणि Q काय असला पाहिजे, नॉन झिरो इंटिजर. मग मला सांगा की हा झिरो नंबर आहे, झिरो नंबर इंटिजरमध्ये झिरो रॅशनल नंबर असेल का, तर हो, झिरो हा रॅशनल नंबर आहे. बघा होल नंबरमध्ये झिरो आहे, म्हणजे रॅशनल नंबर
मध्ये पण 0 आहे. ठीक आहे. आता पुढे लक्षात घ्या की हे झाले रेशनल नंबर. आता जे रेशनल नंबर नाहीत ते काय आहेत? इररेशनल नंबर. म्हणजेच काय, ज्याला आपण P/Q फॉर्मॅटमध्ये लिहू शकत नाही, दोज नंबर वी कॅन नॉट राईट लाईक रॅशनल नंबर, दोज आर इररेशनल नंबर. म्हणजे P/Q फॉर्मॅटमध्ये जे नंबर आपण लिहू शकत नाही त्याला आपण काय म्हणतो? इररेशनल नंबर. एक एक संज्ञा आपण डेफिनेशन समजून घेऊयाच. आता बघा रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर कोणते आहेत बघा. रॅशनल नंबर कॅन बी एक्सप्रेस ॲज P/Q वेअर P अँड Q आर इंटिजर्स, सो Q इज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे. आता रॅशनल नंबरचं एक्झाम्पल दिलं 1/2, 3/4 वजा 1/2. मी काय म्हणतो, 0 दिला असतं तर तो पण रॅशनल नंबर आहे, 1 दिला असता तो पण रॅशनल नंबर आहे, -1 पण रॅशनल नंबर आहे. म्हणजे हे सर्व रॅशनल नंबर आहेत. का तर 1/1 हा रॅशनल नंबरच आहे, वजा 1/1 हा रॅशनल नंबरच आहे, 0 कोणतीही संख्या घेतली तरी तो रॅशनल नंबरच येईल. मग आता इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर. आता इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर आणि रॅशनल नंबरमध्ये डिफरन्स काय असतो? तर काही बघा 1/2 आहे, 1ची दुप्पट केली 2 आणि 2ची पण दुप्पट केली 4. तर ह्या दोन्हीचा अर्थ एकच आहे. म्हणजे 1/2. आता 2/4ला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर ते पण 1/2च होणार आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर. एवढं सोपं आहे ते. आता पुढे बघा इररेशनल नंबर. इररेशनल नंबर cannot be expressed as P/Q where P and Q are integers and Q not equal to 0. मग जेवढे काय असे नंबर आहेत बघा √2, म्हणजे ज्यांचं रूट निघत नाही, ज्या नंबरचं परफेक्ट रूट निघत नाही ते सगळे नंबर कोण आहेत? इररेशनल नंबर. हे आपण 8वी मध्ये शिकले. परत पाय हा नंबर पण कसा आहे? हा इररेशनल नंबर आहे. ते का आहे ते आपण पुढे बघूयाच. बघा आता रॅशनल नंबर, इंटिजर्स, होल नंबर, नॅचरल नंबर, इररेशनल नंबर. आपण मगाशी चार्ट बघितला की सगळे नॅचरल नंबर होल नंबर असतात, सगळे होल नंबर हे इंटिजर्स असतात, सगळे इंटिजर्स हे रॅशनल नंबर असतात. आणि ह्या गटात जे बसत नाही बघा, हा जो ग्रुप आहे ह्या ग्रुपमध्ये जे बसत नाही ते काय आहेत? ते आहेत इररेशनल नंबर. आणि ह्या दोन्हीचा ग्रुप म्हणून काय म्हणतो? तर तो बनतो रिअल नंबर. रॅशनल नंबर आणि इररेशनल नंबर दोन्ही मिळून काय बनतं? तर ते बनतं रिअल नंबर. ठीक आहे. आता डेसिमल एक्सपान्शन ऑफ रिअल नंबर. आता डेसिमल एक्सपान्शन आहे रिअल नंबरचं. ते कसं करायचं, काय करायचं ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. कारण की आपला एक पॉईंट आता आपण काय करूया की जे चॅप्टरचे क्वेश्चन्स आहेत तर ते घेऊया. तर ही नंबर सिस्टीम आपण बघितलेली. बघा हे पुस्तक आहे, हे पुस्तक तुम्ही सहज डाउनलोड हे करू शकता. डाउनलोड करून प्रिंट मारून आणली तर तुम्हाला जास्तीत जास्त 80 ते 90 रुपये खर्च येईल. 80 ते 90 रुपये खर्च येईल प्रिंट मारली तर. ठीक आहे. एवढं स्वस्त पुस्तक मिळतं. तेच पुस्तक तुम्हाला 700 ते 1000 रुपयाला विकतात. आणि काही क्लासवाले असे आहेत की तेच पुस्तक तुम्हाला 5000 रुपयाला विकतात. 2 पुस्तकांचे 10,000 रुपये घेत आहेत सध्या काही मार्केटमध्ये. तर असो, ज्यांना पैसे जास्त झालेत ते देत असतील. आता बघा क्वेश्चन काय आहे? इज 0 इज अ रॅशनल नंबर. 0 हा रॅशनल नंबर आहे का? ठीक आहे. कॅन यू राईट इट इन फॉर्म P/Q वेअर P अँड Q आर इंटिजर्स अँड Q नॉट इक्वल टू 0. आता आपण म्हणू काय शकतो? वी नो दॅट अ नंबर इज सेड टू बी रॅशनल नंबर इफ इट कॅन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ P/Q. तर कोणताही नंबर रॅशनल नंबर कधी असतो? जर आपण त्याला P/Q फॉर्मॅटमध्ये लिहू शकलो तर. ठीक आहे. वेअर P अँड Q आर इंटिजर्स अँड Q नॉट इक्वल टू 0. कुठे की P आणि Q कोण आहेत? इंटिजर्स आहेत आणि Q काय आहे? नॉट इक्वल टू 0. आता बघा, आता 0 घ्यायचा आहे आपल्याला. 0 कॅन बी रिटर्न इन द फॉर्म P/Q. कसा लिहू शकतो? 0/1, 0/2, 0/3. कसंही लिहा तुम्ही. 0/-4 कोणताही नंबर लिहा. तर तो लिहिता येतोय का? लिहिता येतोय. सिन्स इट सॅटिस्फाईज द नेसेसरी कंडिशन वी कॅन कन्क्लूड दॅट 0 कॅन बी रिटर्न इन द P/Q फॉर्म वेअर Q कॅन आयदर बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह नंबर, हेन्स 0 इज अ रॅशनल नंबर. एवढं सोपं आहे, एकदम सहज आपण ते लिहू शकतो. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण.
प्रश्न क्रमांक 2, फाइंड 6 रॅशनल नंबर्स बिटवीन 3 and 4. आता 3 आणि 4 च्या मधले आपल्याला काय करायचे, रॅशनल नंबर शोधायचे आहेत. आता रॅशनल नंबर आपण कसे लिहितो, P/Q फॉर्मॅटमध्ये. मग याचे पण उत्तर आपल्याला P/Q फॉर्मॅटमध्ये लिहिता आले पाहिजेत. आता आपल्याला किती नंबर शोधायचे आहेत बघा, 6 रॅशनल नंबर्स शोधायचे आहेत. मग आपण काय करूया बघा, 3/1 आहे, 4/1 आहे. 3ला पण 6 ने मल्टिप्लाय करू, 1ला पण 6 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे काय हा येईल, इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर येईल. 4ला पण 6 ने मल्टिप्लाय करू, 1ला पण 6 ने मल्टिप्लाय करू. आता काय आलं बघा, 18/6 आणि येथे काय आलं, 24/6. मग यांच्यामधले जे नंबर आहेत ते काय असणार आहे, तर 3 ते 4 मधले नंबर आहेत. मग कोणते, 19/6, 20/6, 1 2 3 4 5, 5च मिळाले. आपल्याला 6 पाहिजे होते. मग अजून आपण काय करू शकतो बघा, की 6 ने गुणण्याच्या ऐवजी मी काय करेल, आता 7 ने मल्टिप्लाय करेल. आपल्याला 6 नंबर पाहिजे होते, तर 3ला 7 ने मल्टिप्लाय करू आणि 1ला पण 7 ने मल्टिप्लाय करू. 4ला पण 7 ने मल्टिप्लाय करू, 1ला पण 7 ने मल्टिप्लाय करू. किती येईल, 7 × 21, 7 × 7. येथे किती आलं, 28/7. मग आता नंबर लिहू शकता, 22/7, 23/7, 24/7. किती नंबर झाले बघा, 1 2 3 4 5 6, 6 नंबर झाले. एकदम सहज सोप्या पद्धतीने आपण असे रॅशनल नंबर लिहू शकतो. ठीक आहे, हे झाले 6 रॅशनल नंबर, किती, 3 आणि 4च्या बिटवीन मधले. ठीक आहे, आता पुढे काय म्हणलंय, फाइंड 5 रॅशनल नंबर्स बिटवीन 3/5, 4/5. आता किती नंबर काढायचे, 5. बघा 3/5 आहे आणि 4/5 आहे. किती नंबर शोधायचे, 5. आता मगाशी 6 नंबर शोधायचे होते, आपण कितीने मल्टिप्लाय केलं, 7 ने. आता 5 नंबर शोधायचे, कितीने मल्टिप्लाय करणार, 6 ने. 3ला 6 ने मल्टिप्लाय करा, 5ला पण 6 ने मल्टिप्लाय करा, 4ला पण 6 ने मल्टिप्लाय करा, 5ला पण 6 ने मल्टिप्लाय करा. काय आलं वरती, 18/6 = 30 आणि येथे काय आलं, 24/30. मग आता काय येईल, 19/30, 20/30, हे एवढं सोपं आहे, हे एवढं सोपं आहे, एकदम सहज लिहू शकतो आपण. ठीक आहे, आता खालच्या क्वेश्चनचे आपल्याला आन्सर द्यायचे आहेत. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स, गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. एव्हरी नॅचरल नंबर इज अ होल नंबर. आता आपण म्हणू शकतो का, तर हो म्हणू शकतो, ट्रू आहे हे. नॅचरल नंबर्स, नंबर स्टार्टिंग फ्रॉम 1 to infinity, यालाच काय म्हणतो आपण, नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कोणते आहेत, 1 2 3 4. होल नंबर्स, नंबर स्टार्टिंग फ्रॉम 0 to infinity, त्याला आपण काय म्हणतो, होल नंबर. होल नंबर कुठून चालू होतात, 0 1 2 3. वी कॅन से दॅट होल नंबर्स हॅव ऑल एलिमेंट्स ऑफ नॅचरल नंबर्स अँड 0. एव्हरी नॅचरल नंबर इज अ होल नंबर, हाऊएव्हर एव्हरी होल नंबर इज नॉट अ नॅचरल नंबर. असं आपण त्याचं आन्सर देऊ शकतो, रिझन देऊ शकतो. ठीक आहे, आता एव्हरी इंटिजर इज अ होल नंबर, हे काय असेल, तर हे फॉल्स असेल. आपण मगाशीच बघितलं, तर काय आहे, का फॉल्स आहे, तर बघा इंटिजर्समध्ये काय येतो, इंटिजर्समध्ये -3, -2, -1, 0 1 2 3 आणि होल नंबरमध्ये काय येतं, 0 1 2 3. आता हे जरी स्टेटमेंट लिहिलं, आपल्याला वाक्य जरी बनवता आलं नाही, पण आपण इंटिजर्स पुढे आपण -3 2 असं लिहिलं आणि होल नंबर पुढे हे लिहिलं, तरी आपलं काय झालं आहे, ते रिझनच झालेलं आहे. ठीक आहे, हेन्स वी कॅन से दॅट इंटिजर्स इन्क्लूड होल नंबर्स as well as negative numbers. Every whole number is an integer, but every integer is not a whole number, असं आपण म्हणू शकतो. सेम त्या टाईपमध्ये आपण म्हणू शकतो की एव्हरी रॅशनल नंबर इज अ होल नंबर. असं हे काय असेल, हे फॉल्स असेल आणि आपण म्हणू शकतो की रॅशनल नंबर कोणते आहेत, तर रॅशनल नंबर हे हा आहे 3/5 4/5, आपण यांना म्हणतो रॅशनल नंबर. आणि होल नंबर कोणते आहेत, सगळे होल नंबर हे रॅशनल नंबर आहेत, पण सगळे रॅशनल नंबर होल नंबर आहेत का, नाहीत. तर सेम पहिल्या आणि दुसऱ्या टाईपमध्ये त्याचा आन्सर येईल.
पुढील बघूया आपण जे आतापर्यंत शिकलो त्याच्या माहितीवर आपण एक्सरसाइज 1.2 पण घेऊ शकतो. तर बघा, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स, जस्टिफाय युअर आन्सर. तर बघायचं आहे आता आपल्याला, एव्हरी इरेशनल नंबर इज अ रिअल नंबर. आता आपण बघितलं की इरॅशनल नंबर आणि रॅशनल नंबरचा मिळूनच काय बनतो, रिअल नंबर. म्हणून हे काय आहे, ट्रू आहे. ठीक आहे. इरॅशनल नंबर्स, अ नंबर इज सेड टू बी इरॅशनल इफ इट कॅन नॉट बी रिटर्न इन दी P/Q फॉर्मॅट. ठीक आहे. आता रिअल नंबर कोणते आहेत, एव्हरी इरॅशनल नंबर इज अ रिअल नंबर, एव्हरी रिअल नंबर इज नॉट अ इरॅशनल नंबर. आपण ते म्हणू शकतो. आणि आपण हे पण म्हणू शकतो की इरॅशनल नंबर आणि द कलेक्शन ऑफ बोथ, आपण रिअल नंबरची डेफिनेशन काय आहे, द कलेक्शन ऑफ बोथ रॅशनल अँड इरॅशनल नंबर आर नोन ॲज रिअल नंबर. ठीक आहे. द कलेक्शन ऑफ बोथ रॅशनल अँड इरॅशनल नंबर इज रिअल नंबर. त्याच्यामुळं हे स्टेटमेंट करेक्ट आहे. त्याचं आपण जस्टिफिकेशन पण सांगितलेलं आहे. एव्हरी पॉईंट ऑन द नंबर लाईन इज ऑफ द फॉर्म रूट m, वेअर m इज अ नॅचरल नंबर. आता याचं सोल्युशन काय आहे, फॉल्स आहे. द स्टेटमेंट इज फॉल्स सिन्स ॲज पर द रूल निगेटिव्ह नंबर्स कॅन नॉट बी एक्सप्रेस ॲज स्क्वेअर रूट. येथे निगेटिव्ह नंबर आपण स्क्वेअर रूटमध्ये लिहू शकत नाही. ठीक आहे. -9चं स्क्वेअर रूट, -9चं स्क्वेअर रूट नाही निघणार. ठीक आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो की हे स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स आहे. बरोबर. आणि -9चं जर मी स्क्वेअर रूट काढायला गेलो तर ते काय येईल, ते इमॅजिनरी नंबर येईल. इमॅजिनरी नंबर. आणि आपली जी नंबर लाईन आहे ती रिअल नंबरची नंबर लाईन आहे. त्याच्यामुळं हे स्टेटमेंट काय येईल, हे स्टेटमेंट रॉंग येईल. पुढे बघा, एव्हरी रिअल नंबर इज इरॅशनल नंबर. आता आपण बघितलंय की द कलेक्शन ऑफ बोथ रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर इज रिअल नंबर. मग येथे आपण फक्त एव्हरी रिअल नंबर इज इरॅशनल नंबर म्हणू शकतो का, नाही म्हणू शकत. का, तर यामध्ये रॅशनल नंबर पण आहेत रिअल नंबरमध्ये. त्याच्यामुळं आता पुढचं क्वेश्चन बघा, आर दी स्क्वेअर रूट्स ऑफ ऑल पॉझिटिव्ह इंटिजर्स इरॅशनल. आता प्रत्येक पॉझिटिव्ह इंटिजरचं स्क्वेअर रूट हे इरॅशनल असतं का. इफ नॉट, गिव्ह एन एक्झाम्पल ऑफ स्क्वेअर रूट ऑफ ए नंबर दॅट इज रॅशनल नंबर. आता मला सांगा तुम्ही की क्वेश्चन असा विचारलेला आहे आणि आपल्याला जस्टिफिकेशन विचारलं आहे. आता स्क्वेअर रूट 4चा आन्सर काय येईल, 2. हा काय झाला, रॅशनल नंबर. आणि ह्याचं दुसरं एक आन्सर येऊ शकतं -2. आता +2 आणि -2 हे दोन्ही कसे आहेत, रॅशनल नंबर आहेत. अजून एक नंबर घेऊ, √9, तो पण काय आहे, रॅशनल नंबर. म्हणजे आर स्क्वेअर रूट्स ऑफ ऑल पॉझिटिव्ह इंटिजर्स इरॅशनल. तर आपण याच्यासाठी काय म्हणू शकतो बघा, नो द स्क्वेअर रूट ऑफ ऑल पॉझिटिव्ह नंबर्स आर नॉट इरॅशनल. फॉर एक्झाम्पल, √4 काय आहे, रॅशनल नंबर आहे. √9 हा पण आहे रॅशनल नंबर. आता शो हाऊ √5 कॅन बी रिप्रेझेंटेड ऑन द नंबर लाईन. आता हे आपण एक्झाम्पल घेतलेलं नाही, क्वेश्चन 2 पर्यंतच आपण या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. तर नंबर लाईनवर कोणताही नंबर, म्हणजे स्क्वेअर रूट 5च काय, तर √9/3, कोणताही नंबर 11, कोणताही नंबर आपण रिप्रेझेंट करू शकतो. आणि तो कसा रिप्रेझेंट करायचा हे आपण पुढील लेक्चरमध्ये बघू. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.